कुणीही स्वतःच्या मर्जीने पिठापूरला जाऊ शकत नाही. दत्तगुरूंचा हा संकेत मिळाला तरच योग येतो. मनात पिठापूरला जाण्याचा कोणताही विचार नसताना अचानक कुणीतरी या पवित्र क्षेत्राचा विषय काढते. त्यानंतर अवघ्या काही तासात किंवा दिवसात तुमचा तिथे जाण्याचा बेत पूर्णपणे निश्चित होऊन जातो. हा योगायोग नसून साक्षात दत्तगुरूंनी, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी तुम्हाला दिलेला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत असतो. यातून ते तुम्हाला सुचवत असतात की आता तुमच्या दर्शनाची वेळ खऱ्या अर्थाने जवळ आली आहे. अशा वेळी कोणत्याही अडचणीचा विचार न करता थेट दत्तगुरूंच्या चरणी लीन होण्यासाठी निघावे. तुम्हाला झोपेत असताना अचानक दत्त मंदिर, औदुंबराचे झाड किंवा दत्तांची मूर्ती अगदी स्पष्टपणे दिसू लागते. काही भाग्यवान भक्तांना तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य स्वरूपाचा स्वप्नात दृष्टांत होतो. हा निव्वळ भास नसून खुद्द दत्तगुरूंनी तुम्हाला त्यांच्या दरबारात बोलावल्याचा हा थेट संकेत मानला जातो. असे स्वप्न पडल्यानंतर भक्ताच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात आणि प्रवासाची ओढ लागते. या संकेताचा अर्थ असा की दत्तगुरू तुमची वाट पाहत आहेत आणि तुमचा प्रवास सुखकर होणार आहे. तुम्ही यापूर्वी कधीही श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या या पवित्र ग्रंथाबद्दल फारसे काही ऐकलेले नसते. मात्र अचानक कुठून तरी हा ग्रंथ तुमच्या हाती पडतो किंवा एखादी व्यक्ती तो तुम्हाला वाचायला देते. या ग्रंथाचे वाचन सुरू होणे म्हणजेच पिठापूरचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होण्याचे प्रमुख लक्षण आहे. ग्रंथातील एक एक अध्याय जसजसा वाचून होतो तसतशी तुमची पिठापूरला जाण्याची इच्छा अधिक प्रबळ होते. दत्तगुरू स्वतः या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला पिठापूरला येण्यासाठी मानसिकरित्या तयार करत असतात. ऑफिसमधून रजा न मिळणे, तिकीट कन्फर्म नसणे किंवा कुटुंबातील एखादी अचानक आलेली मोठी अडचण यांसारख्या अनेक गोष्टींमुळे तुमचा पिठापूरचा प्रवास सुरुवातीला पूर्णपणे अशक्य आणि कठीण वाटू लागतो. मात्र दत्तगुरूंची, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची इच्छा असेल तर या सर्व अडचणी एखाद्या चमत्कारासारख्या एका क्षणात सुटून जातात. तुम्हाला स्वतःलाही आश्चर्य वाटेल इतक्या सहजतेने प्रवासातील सर्व अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. हा संकेत सांगतो की ज्याच्या पाठीशी साक्षात दत्तगुरू उभे आहेत त्याचा प्रवास कोणीही रोखू शकत नाही. मनात पिठापूरला जाण्याची अत्यंत तीव्र इच्छा असते, पण खिशात पुरेसे पैसे नसल्यामुळे मन निराश होते. प्रवासाचा खर्च कसा झेपणार या विचाराने भक्त अनेकदा आपला पिठापूरला जाण्याचा निर्णय पुढे ढकलतो. अशा वेळी दत्तगुरूंची, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची कृपा होते आणि कुठून तरी अचानक आवश्यक असलेल्या पैशांची तजवीज होऊन जाते. अडकलेले पैसे मिळणे किंवा कुणीतरी अनपेक्षित मदत करणे यातून तुमचा प्रवास पैशांअभावी थांबत नाही. पैशांची ही अनपेक्षित सोय म्हणजे दत्तगुरूंनी तुम्हाला दिलेला प्रेमाचा आणि आशीर्वादाचा मोठा आधार असतो. तुम्ही तुमच्या रोजच्या कामात अत्यंत व्यस्त असतानाही अचानक तुमचे मन दत्तगुरूंच्या चरणी ओढले जाते. दिगंबरा दिगंबरा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हे नामस्मरण तुमच्या ओठांवर नकळत येऊ लागते. हे नामस्मरण म्हणजे वरवरची भक्ती नसून दत्तगुरूंनी तुम्हाला आतून दिलेली ती एक साध असते. जेव्हा नामस्मरणात मन तल्लीन होते तेव्हा समजून जावे की पिठापूरहून तुमच्यासाठी बोलावणे आले आहे. अशा वेळी मनात कोणताही संशय न ठेवता भक्तिभावाने पिठापूरच्या प्रवासाची तयारी सुरू करावी लागते. पिठापूरच्या प्रवासात किंवा त्याच्या नियोजनात तुम्हाला अनेकदा काही न सुटणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा गोंधळाच्या स्थितीत एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येते. ती व्यक्ती तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवते आणि तुमचे अडलेले महत्त्वाचे काम अगदी सहज फत्ते होते. दत्तभक्त या अनोळखी व्यक्तीला दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात दत्तगुरूंचेच, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचेच एक रूप मानतात. भक्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी
दत्तगुरू कोणत्याही रूपात येऊन मदत करतात, हाच यामागचा संकेत आहे. तुमच्या घरात कोणतीही उदबत्ती, धूप किंवा सुगंधी फूल नसतानाही अचानक एक मंद सुगंध दरवळू लागतो. हा सुगंध चंदनाचा, भस्माचा किंवा एखाद्या अत्यंत पवित्र आणि सुगंधी फुलांचा असल्यासारखा भासतो. हा कोणताही सर्वसामान्य वास नसून दत्तगुरूंच्या, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या अदृश्य अस्तित्वाची ती एक अत्यंत प्रबळ अनुभूती असते. या सुगंधी वातावरणातून दत्तगुरू तुम्हाला त्यांच्या चैतन्याचा आणि अखंड आशीर्वादाचा स्पर्श देत असतात. जेव्हा असा सुगंध येतो तेव्हा समजावे की दत्तगुरूंची नजर तुमच्यावर असून पिठापूरला जाण्याची वेळ आली आहे. पिठापूरचे नाव काढताच किंवा तिथे जाण्याचा विचार येताच तुमचे मन आतून अत्यंत कासावीस होऊ लागते. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष पिठापूरला जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाला अजिबात चैन पडत नाही. ही अनामिक हुरहुर आणि ओढ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी भक्ताला आपल्याकडे ओढून घेण्याचे चुंबकासारखे आकर्षण असते. या काळात सांसारिक गोष्टींमधून मन उडून जाते आणि फक्त दत्तगुरूंच्या चरणांचे वेध भक्ताला लागतात. ही तीव्र ओढच भक्ताला सर्व बंधने तोडून थेट पिठापूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी ऊर्जा आणि बळ देते. पिठापूरला जाण्याचे निश्चित झाल्यापासून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही विशेष आणि पवित्र चिन्हे दिसू लागतात. वारंवार एखादी गाय, कुत्रा किंवा साक्षात अवधूत वेशातील व्यक्ती तुमच्या समोर अचानक येऊन उभी राहते. भारतीय संस्कृतीत आणि दत्त संप्रदायात या सर्व गोष्टींना दत्तगुरूंची प्रत्यक्ष आणि सजीव प्रतीके मानले जाते. या प्रतीकांचे दर्शन होणे म्हणजे दत्तगुरूंचा साक्षात आशीर्वाद तुमच्या सोबत प्रवासात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. यामुळे प्रवासात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसते, कारण खुद्द दत्तगुरू तुमचे रक्षण करत असतात. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट असले किंवा मनावर अनेक दिवसांपासून कसलाही प्रचंड ताण असला तरी दत्तकृपा, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची कृपा होते. पिठापूरला जाण्याचा निर्णय होताच तुमचे मन एका विलक्षण आणि अद्भुत शांतीने पूर्णपणे भरून जाते. आता गुरुराया माझे सगळे प्रश्न बघून घेईल, असा एक अढळ आणि प्रबळ विश्वास तुमच्या मनात अचानक दाटून येतो. चिंतामुक्त होण्याची ही अवस्था म्हणजेच दत्तगुरूंनी, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी तुमच्या सर्व समस्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचा संकेत आहे. यानंतर भक्त सर्वस्वी दत्तगुरूंवर अवलंबून राहतो आणि पिठापूरच्या प्रवासात केवळ भक्तीचा आनंद लुटतो. पिठापूरला रवाना होण्यापूर्वी अचानक कोणीतरी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटायला येते. ती व्यक्ती अगदी अनपेक्षितपणे तुमच्या हातात पेढा, फळ किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात प्रसाद देऊन जाते. हा केवळ प्रसाद नसून प्रवासाला निघण्यापूर्वी खुद्द दत्तगुरूंनी तुमच्यासाठी पाठवलेला तो एक मोठा आशीर्वाद असतो. या प्रसादाचे ग्रहण केल्यामुळे प्रवासातील सर्व विघ्ने टळतात आणि प्रवासात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा मिळते. प्रसाद मिळणे हा संकेत सांगतो की तुमच्या भक्तीचा स्वीकार झाला आहे आणि तुमचा पिठापूरचा प्रवास अत्यंत शुभ होणार आहे. जेव्हा तुम्ही अनेक अडथळे पार करून अखेर पिठापूरच्या पवित्र भूमीत आपले पहिले पाऊल ठेवता, तेव्हा तुम्हाला ते ठिकाण थोडेही नवीन किंवा अनोळखी वाटत नाही, तर एक वेगळा जिव्हाळा तिथे जाणवतो. नकळतपणे तुमच्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात आणि मी माझ्या खऱ्या घरी आलोय अशी प्रबळ जाणीव होते. श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या जन्मस्थानी मिळालेली ही शांतता आणि आपुलकी भक्ताच्या जन्मांतरीच्या शोधाचा अंत करते. ही घरची भावना म्हणजेच दत्तगुरूंनी तुम्हाला दिलेल्या प्रेमाची आणि त्यांनी तुम्हाला स्वीकारल्याची सर्वोच्च पावती असते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.